विद्यार्थ्यांनो, आज आपण राष्ट्रीय युवा दिन विशेष भाषण पाहणार आहोत. तर आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असलेल्या माझ्या युवा मित्रांनो, तर आज 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा केला जातो. तर हा दिवस थोर भारतीय विचारवंत आणि आध्यात्मिक गुरु स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे. भारत सरकारने 1984मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित केला आणि 1985 पासूनच तो देशभर आपण उत्साहात साजरा केला जाऊ लागला. तर आधी सर्वात तुम्हाला मी राष्ट्रीय युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि आज अशा एका महामानवाचा जन्मदिवस ज्याने केवळ अंगावर भगवे वस्त्र परिधान केले नव्हते, तर आपल्या शब्दांनी संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीचे तेज पसरवले होते, असे हे स्वामी विवेकानंद. त्यांचे नाव घेतले तरी अंगात एक वेगळंच चैतन्य संचारतं. स्वामीजी म्हणायचे की भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरू होईल, पण त्यासाठी गरज आहे ती लोखंडी स्नायू आणि पोलादी मज्जासंस्था असलेल्या तरुणांची. तर आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो, पण आपल्या देशाची जवळपास 65% लोकसंख्या ही तरुणांची आहे. ही केवळ एक संख्या नसून ती एक अफाट ऊर्जा आहे. पण ही ऊर्जा विधायक कामासाठी वापरली जात आहे का? हा आजचा मोठा प्रश्न आहे. स्वामीजींनी 1893मध्ये शिकागो धर्म परिषदेत भारताची ताकद जगाला दाखवून दिली होती. त्यांनी तरुणांना एक मंत्र दिला होता, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. हे वाक्य आजही आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देते. मित्रांनो, आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, इंटरनेट आहे आणि माहितीचा महापूर आहे, पण या गराड्यात आपण स्वतःला हरवून बसत तर नाही ना? आजच्या तरुणाने केवळ डिजिटल असून चालणार नाही, तर त्याने सक्षम असायला हवे, असे स्वामीजींचे मत होते. दुर्बलता हा मृत्यू आहे, मग ती दुर्बलता शारीरिक असो वा मानसिक. आजच्या तरुणाने व्यसनाच्या विळख्यातून बाहेर पडून मैदानावर घाम गाळला पाहिजे आणि ग्रंथालयात बुद्धीला धार लावली पाहिजे. देशाचा विकास केवळ रस्ते, पूल किंवा मोठ्या इमारती नव्हे. देशाचा विकास म्हणजे त्या देशातील नागरिकांचे चारित्र्य. तरुणांनी केवळ स्वतःच्या करिअरचा विचार